जे त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी सांगितलं सामूहिक त्याग आणि साक्षात करत असताना ह्या महाराष्ट्रातच हा शहाणपण कशाला असं दिल्लीला नाही, असं दिल्लीच्या पलीकडे नाही, युपीला नाही, कर्नालला गेलो तिथे नाही, हरियाणाला नाही, कुठे नाही, तसंच आसामला नाही. आश्चर्याची गोष्ट की आपल्या महाराष्ट्रातच काय तिथे संतांनी सगळं कार्य केलेलं आहे. असं का 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 आपल्याला असं वाटतं की धर्माच्या नावावर पुष्कळ वाईट गोष्टी होत्या, हे मी मानते. पण मी त्याबद्दल 1970 सालापासून बोलते. इथपर्यंत लोकांनी माझ्या मनाला सांगितलं की तुमच्या बायकोला लोक मारतील, पण तो मला मारणार अजून आलेला नाही. बघते मी कसं तेच उलटणार त्यांच्यावर, जे मारायचा प्रयत्न करेल ते त्यांच्यावर उलटतील. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की सत्कारणी आपलं आयुष्य घालवलं पाहिजे, आपलं काहीतरी विशेष नाव झालं पाहिजे. ही शक्ती मिळवा आणि सगळ्यांचं नाव झालं पाहिजे मोठं. आज मी या शाळेच्या आवारात आले हे मी आपलं सद्भाग्य समजते आणि शाळांबद्दल मला फारच उत्कट प्रेम आहे. इतकंच नव्हे पण तरुण पिढीबद्दल आम्ही फार दुर्लक्ष केलं असं मी नेहमी सांगत असते. तेव्हा आता ही वेळ अशी आलेली आहे की तिथे तुम्ही आपली शक्ती मिळवा, आणखी स्वतः आपण कोण आहोत, आपला गौरव काय ते जाणून घ्या. माझा तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद.